नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते हैं इस खास खबर की ओर। भंडारा में एक बुजुर्ग दंपत्ति ने सैनिक सरकारी विश्राम ग्रुप में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने आरोप लगाया कि उनका किराएदार मकान हड़पने की साजिश कर रहा है। बुजुर्ग दंपत्ति ने कहा कि वो कृष्ण नगरी खात रोड भंडारा में रहते हैं और उनका नामदेव रेवतकर और पत्नी कांता रेवतकर नाम है। प्रेस कॉन्फ्रेंस में बुजुर्ग दंपत्ति ने पत्रकारों से अपने साथ हो रहे अन्याय के बारे में बताया और न्याय की मांग की। उन्होंने कहा कि 2 साल पहले उन्होंने अपने घर का एक हिस्सा किराए पर अधीर विश्वनाथ डहारे को 10,000 प्रतिमाह पर दिया था, लेकिन उनके इकलौते बेटे की 29 सितंबर को हार्ट अटैक से मृत्यु हो जाने के बाद अब उनके पास कोई सहारा नहीं है और वो घर में ही रहने को मजबूर हैं। कांता रेवतकर ने कहा कि वो पिछले 2 महीने से अधिक समय से किराएदार से मकान खाली करने का आग्रह कर रहे हैं, लेकिन किराएदार हठ धर्मिता दिखाते हुए उनकी मांगों की अनदेखी कर रहा है। इसके अलावा उसने जान से मारने की धमकी भी दी है। बुजुर्ग दंपत्ति ने इस धमकी और परेशानियों की शिकायत 29 नवंबर 2024 को भंडारा शहर पुलिस स्टेशन में दर्ज कराई है, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है। वहीं प्रेस कॉन्फ्रेंस में बुजुर्ग दंपत्ति ने सरकार, प्रशासन और पुलिस विभाग से न्याय की अपील की। इस अवसर पर जयंत भोले और प्रवीण भोले भी मौजूद थे। इस मामले में बुजुर्ग दंपत्ति को न्याय दिलाने की दिशा में प्रशासन और पुलिस की जल्द से जल्द कार्रवाई की आवश्यकता है, ताकि वो अपनी जिंदगी को सम्मानपूर्वक जी सके। माझं नाव कांता नामदेव रेवतकर आहे, पतीचे नाव नामदेव रेवतकर आहे। मी खात रोड कृष्णा नगरी प्लॉट नंबर 39 इथं राहते। माझा मुलगा हार्ट अटॅकनं मरण पावला। माझं घर इथं आहे, तो दुबला जॉब करत होता। आता आम्ही आपल्या घरी येणं चाहतो, पण ह्या किरायावाला घर खाली नाही करून देत। आम्ही 6 महिन्यापासून त्यानं आम्हाला किराया भी नाही दिला। आम्ही फक्त त्याचे रिक्वेस्ट करून त्याला तो धमकी देते, मी नाही करत म्हणून। कोण आहे किरायेदार तुमच्या घरी? हां, अधीर विश्वनाथ डहाळे तो राहते तिथं। यांना मकान किती दिवसापासून किरायाने दिले होतं? ते 2 वर्षापासून किरायात दिलेला होता। आता 6 महिन्यापासून त्यांना किराया भी नाही दिला ना घर खाली भी नाही करत। पोलीसमध्ये तक्रार केली, पण त्याचं मी काही हे नाही दिला असं त्याला। पोलीसमध्ये तक्रार करण्याचं काय कारण होतं? तो धमकी द्यायचा, माराची धमकी द्यायचा जावायला ना, अपशब्द बोलायचा तो। झालेली आहे? हो, तक्रार झालेली आहे तिथं, पण त्या लोकांनी काही ऍक्शन घेतलं नाही अजून। का तुमची आता परत की माझं घर खाली करून देतो हे आहे माझं। तुम्ही थोडा हे करा, सपोर्ट करा, तो घर खाली करून दे। मी श्री रामदेव रेवतकर यांचा जावई आहे, छोटा जावई आहे। ते प्रवीण भोले ते मोठे जावई आहेत। विषय असा आहे की माझा जो साळा आहे याचा मृत्यू झाला 29/11/2024ला। हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि हार्ट अटॅक मृत्यू झालेला आहे। आणि काय झालं, तो एकुलता एक कमवणारा घरी असल्यामुळे आता जावया म्हणजे सासू आणि सासऱ्यांवरती आता उपासमारीची पाळी आलेली आहे। आता आमचे जे सासरे आहेत ते NMDC बंधन रिटायर्ड झालेत आणि त्यांनी त्यांचा रिटायरमेंटचा जो पूर्ण पैसा आहे हा घर घेण्यामध्ये लावला, की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जर कुठे स्थायिक व्हायची गरज पडली तर आपण तिथे जाऊन स्थायिक होऊ, किंवा मुलाला जर भविष्यामध्ये कुठे ठिकाणी जर नोकरी लागली तर इथे येऊन तो राहता आल्या पाहिजे। परंतु अचानक त्याचा मृत्यू झाला आणि काही आता यांना आसरा उरला नाही, त्याच्यामुळे ते त्यांना आता परत त्यांच्या घरी यायचं आहे। परंतु इथे मुद्दा असा आहे की त्यांनी ते घर घेऊन ठेवलेलं आहे 2 वर्षाच्या आधी। तिथे 2 वर्षापासून एक किरायादार आहे, ज्याचं नाव आहे अधीर विश्वनाथ डहारे। ते 2 वर्षापासून तिथे किरायाने राहत आहेत आणि तो त्याच्या पत्नी आणि भावासोबत राहतो, लहान एक मुलगी पण आहे। तर आता साळा मरण पावल्यामुळे त्यांना हे जे दुर्गला स्थायिक होते तिथून त्यांना इकडे यायचं आहे परत। तर त्या विश्वनाथ डहारेला मागील 6 महिन्यापासून आम्ही सांगतोय की घर खाली करून दे, पण तो काही घर खाली करून देत नाहीये। उलट आता मोठे जावे कधी त्याच्याकडे गेले तर त्यांना मारण्याची धमकी देतो,
यांना शिवीगाळ करतो सासू सासऱ्यांना की तुम्ही तुमचं दुसरं घर बघून घ्या, मी खाली करत नाही. या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर SDO साहेबांकडे जो सिनियर सिटीजनसाठी फोरम असतो तिथे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. मधात आम्ही SP सुद्धा भेटलेलो आहे या विषयावरती आणि कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्याच्यावरती किरायदारावरती झालेली नाही आहे. आणि बरेच जणांकडून आम्हाला असं कळलं की असं म्हणजे असं गायडन्स करण्यात आलं की तुम्ही कोर्टात जा. पण आता तुम्ही दोघांकडे बघता यांची कोर्टात जाण्याची काही आता म्हणजे परिस्थिती नाही आहे. एकतर सासरेबुवा पॅरालिटिकल आहेत, सासू पण आमचे जे आहेत आता 74 वर्षांची वय आहे. या वयात त्यांना कोर्टात जाणं शक्य नाही आहे. आणि याचाच गैरफायदा जो आहे तो किरायदार घेतो आहे त्याला आणि घड हडपण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. तो मागील 6 महिन्यापासून त्यांनी किराया सुद्धा दिलेला नाही आहे. आता काय मागणी आहे? आता मागणी अशी आहे तुमच्या माध्यमातून की ही जी आता स्टोरी म्हणा किंवा कहाणी जी काही किंवा जी काही आहे ते तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचावं या माध्यमातून अशी अपेक्षा आहे. प्रशासनाकडनं जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना योग्य न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल की रिपोर्ट. फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत.